श्री स्वामी समर्थ. मंगळवार विशेष. हनुमानजींच्या समोर जाळा हा एक छोटा पदार्थ. जुन्यात जुने कर्ज आणि संकटे होतील नष्ट. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. उद्या मंगळवार, कलियुगातील जिवंत देवता संकटनाशक आपल्या लाडक्या बजरंगबलीचा अत्यंत शक्तिशाली दिवस. अनेकदा आपल्या आयुष्यात असं होतं की आपण रात्रंदिवस मेहनत करतो, पण डोक्यावर कर्जाचा डोंगर साचत जातो. घरात पैसा टिकत नाही किंवा कोणाची ना कोणाची वाईट नजर लागून आजारपण, भांडणे सुरू होतात. उद्या मंगळवारी बजरंगबलीसमोर कोणती एक छोटी वस्तू जाळायची, ज्याने तुमच्या डोक्यावरील कर्जाचे आणि संकटाचे ओझे हलके होईल. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, श्री हनुमान हे भक्तांच्या एका हाकेवर धावून येणारे दैवत आहे. मंगळवार हा त्यांच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. शास्त्रानुसार मंगळवारी केलेल्या सोप्या उपायामुळे घरातील वास्तुदोष, भीती, आजारपण आणि शत्रुपीडा एका क्षणात दूर होते. ज्या लोकांच्या कामात वारंवार अडथळे येतात, त्यांनी मंगळवारी हनुमानजीचे शरण जावे. चला आता वेळ न घालवता जाणून घेऊया की उद्या मंगळवारी आपल्याला नेमका कोणता महाउपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला उद्या मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी करायचा आहे. स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. तुम्हाला एक मातीचा पंती घ्यायचा आहे. 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, ज्या तुटलेल्या नसाव्यात, आणि एक भीमसेनी कापुराचा तुकडा घ्यायचा आहे. तुमच्या घरातील देवाऱ्यासमोर किंवा हनुमानजीच्या फोटोसमोर बसा. त्या पंतीत कापूर ठेवा आणि त्यावर 2 लवंगा ठेवा. आता हा कापूर प्रज्वलित करा, म्हणजे जाळा. तो जळत असताना मनातल्या मनात ओम हं हनुमते नमः किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचा 21 वेळा जप करा. कापूर आणि लवंग पूर्ण जळल्यानंतर त्याचा तो सुगंधित धूर निघेल तो संपूर्ण घरात, विशेषतः मुख्य दरवाजा आणि स्वयंपाकघरात दाखवा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडतात आणि कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतात. भाविकांनो, मंगळवारी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पहिलं, उद्या मंगळवारी घरात चुकूनही मांसाहार किंवा मद्यपान करू नका. दुसरा, उद्याच्या दिवशी कोणालाही कर्ज देणे किंवा घेणे टाळा, कारण मंगळवारी घेतलेले कर्ज लवकर फिटत नाही. तिसरं, घरातल्या मोठ्यांचा किंवा कोणाचाही अपमान करू नका. भाविकांनो, उद्या मंगळवारच्या या पावन दिवशी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हा हनुमानजीचा सोपा तोडगा नक्की करून पहा. बजरंगबली तुमच्या सर्व संकटांचे निवारण करतील. कमेंटमध्ये जय बजरंगबली किंवा जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हनुमानजी तुमचे कल्याण करूत. श्री स्वामी समर्थ.